नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पळालेले सिमीचे 8 दहशतवादी पोलीस चकमकीत ठार. कायदे जितके चांगल्या पद्धतीने तयार केले जातील तितकी न्याय व्यवस्थाही सक्षम होईल, पंतप्रधान. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 141वी जयंती. राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राज्यपालांनी एकता दौडला दाखवला हिरवा झेंडा. विविध कार्यक्रमातून एकतेची शपथ. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली. पाकिस्तानकडून कुरापत सुरूच. भारतीय जवानांनी दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या 4 चौक्या उद्ध्वस्त. हुतात्मा नितीन कोळी यांच्या पार्थिव देहावर आज सांगलीत त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. आणि राज्यातल्या युती सरकारला 2 वर्ष पूर्ण. अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांच्या माध्यमातून विकासाच्या दिशेने वाटचाल. नमस्कार. बातम्या विस्ताराने. भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेल्या सिमीच्या 8 दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात पोलिसांना यश आलं आहे. कारागृह रक्षकाची हत्या करून पहाटे 2 ते 3च्या दरम्यान दहशतवादी पळून गेले होते. घटना घडल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने दहशतवाद्यांची रेखाचित्र प्रसिद्ध केले. शहराच्या बाहेरच्या परिसरात पोलिसांना हे दहशतवादी सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. वर्क करते थे। एक इनपुट मिला था इसमें, उस इनपुट पर वर्क करने के लिए जो जिला पुलिस भोपाल की टीम थी और सीटीजी और एसटीएफ वाली भी टीम्स थी, इन तीनों ने मिलकर जो है इन 8 आरोपियों को जो है वो लोकेट कर लिया था। आरोपियों द्वारा जो है इसमें भागने के प्रयास करने के चक्कर में उनके द्वारा फायर किया गया, पुलिस द्वारा आत्मरक्षा जो फायर किया गया उसमें ये 8 आरोपी जो है वो यहाँ पर मड़ीखेड़ा पठार एरिया है अचारपुरा के पास में, वहाँ पर ये सारे जो है इन लोग की डेथ हो गई। सर, इनके पास भी हथियार थे जिसमें आदमी ने आके दिया था, इनके पास हथियार थे, क्रॉस फायरिंग हुई थी और पुलिस की टीम ने और सीटीजी और एसटीएफ वालों ने बड़ी बहादुरी के साथ एक इतने गंभीर अपराधियों को लिक्विडेट किया। या प्रकरणी तुरुंग अधीक्षकासह 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने मध्य प्रदेश सरकारकडून विस्तृत अहवाल मागवला आहे. दरम्यान आज मारल्या गेलेल्या 8 दहशतवाद्यांपैकी 2 जण पुण्यातल्या 2014 मधल्या फराजखाना बॉम्बस्फोटातील आरोपी होते. कायद्याची निर्मिती करणाऱ्यांना कायद्यातील बारकाव्यांची जाण असणं ही काळाची गरज आहे. कायद्याची निर्मिती करणारे जितक्या चांगल्या पद्धतीने कायदे करतील तितकी न्याय व्यवस्था अधिक सक्षम होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कायद्यात भेदभावाला किंवा पळवाटांना कमीत कमी वाव असेल अशा प्रकारचे कायदे विधी निर्मात्याने करावेत असं पंतप्रधान म्हणाले. गरीब, दुर्लक्षित आणि वंचित घटकांना न्याय व्यवस्थेत आणण्याची गरज असून ते मोठं आव्हान आहे. या घटकांना न्याय व्यवस्थेत आणण्यासाठी मार्ग शोधले पाहिजेत असं पंतप्रधान म्हणाले. देशाची न्याय व्यवस्था श्रद्धास्थान असून तिचं सामर्थ्य वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचं पालन करावं असंही पंतप्रधानांनी सांगितलं. कुछ न कुछ वैल्यू एडिशन किया होगा, हर एक का कोई न कोई सकारात्मक योगदान रहा होगा और यही सकारात्मक कंट्रीब्यूशन का पुंज इंस्टीट्यूशंस की प्रतिष्ठा को बढ़ाता है, इंस्टीट्यूशन की अहमियत को बढ़ाता है और दिनों दिन इंस्टीट्यूशंस की आवश्यकता अधिक महसूस होती है। मुझे विश्वास है कि भारत के संविधान के प्रकाश में देश के सामान्य नागरिकों की आशा आकांक्षाएं उसको पूर्ण करने में जिस किसी के पास जो जिम्मेवारी है
उसको पूरा करने का भरसक प्रयास करना चाहिए। देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 141वी जयंती। भारताचं एकीकरण या संकल्पनेतून सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या पटेल चौकात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। राष्ट्रीय एकता दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। इंडिया गेटवर होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान एकतेची शपथ देणार असून रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। यावेळी एका टपाल तिकिटाचंही प्रकाशन होईल। नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावर होणाऱ्या एका कार्यक्रमात सरदार पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा एक डिजिटल चित्रपट दाखवला जाणार आहे। देशाच्या एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान उल्लेखनीय आहे। राज्यात मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह इथे राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकता दौडला हिरवा झेंडा दाखवतील। एकता, अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची यावेळी उपस्थितांना शपथ देण्यात आली। यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होत्या। एकतेत फार मोठी ताकद असते आणि देशाला एकत्र आणायचं महत्त्वपूर्ण कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं, असं प्रतिपादन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत दादर इथल्या रेल्वे मंत्री कॅम्प कार्यालयात आज राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रभू यांनी एकतेची शपथ दिली, त्यावेळी ते बोलत होते। छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि चर्चगेट इथल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनाही त्याचवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शपथ देण्यात आली। रेल्वेमध्ये विविध प्रांताचे, जातीचे कर्मचारी आहेत, मात्र ते सर्व एकत्रितपणे रेल्वेसाठी काम करतात। म्हणूनच रेल्वे आज यशस्वीरित्या प्रगतीपथावर आहे। तसंच सीमेवर जवान एकजुटीने देशासाठी लढतात, म्हणून आपण देशात सुरक्षित आहोत। देशाला प्रगतीपथावर नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत। आपण सर्वांनी मिळून त्यांना मदत केली पाहिजे, असं प्रभू यांनी सांगितलं। देशाच्या सर्व नागरिकांनी एकत्र येऊन काम केलं तर यश नक्कीच मिळेल, असं प्रभू यावेळी म्हणाले। एकमेकाकडे बोटं दाखवत राहिलो तर आपल्याला जीवनामध्ये कुठचीच गोष्ट कधीही उद्दिष्ट आपलं साध्य होऊ शकत नाही। आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत, अनेक प्रांत आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक वेश निर्णय लोक परिधान करतात, परंतु या सगळ्यामध्ये एक सूत्र आहे आणि हे सूत्र आहे म्हणजे आपण सगळेजण या देशाचे नागरिक आहोत। आपल्या देशाचा झेंडा एकच आहे। त्या झेंड्याला स्मरण करून, त्या झेंड्याला वंदन करून आपण सगळ्या लोकांनी आपल्या देशाला समर्पित केलं तर आपल्या देशाची एक फार मोठी ताकद लवकर उभी राहू शकेल, ज्याचा फायदा देशवासियांना सगळ्यात पहिल्यांदा होईल। सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज नागपुरात साजरी करण्यात आली। नागपुरातील घाट रोड इथल्या सरदार पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली। धुळ्यातही सरदार पटेल उद्यानातील त्यांच्या पुतळ्याला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। नागपुरात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। सरदार पटेल यांची जयंती आज राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी होत आहे। त्यानिमित्ताने या लोहपुरुषाला आदरांजली पाहूया त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा आलेख। भारताचे राजकीय आणि सामाजिक नेते पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल 31 ऑक्टोबर 1875 गुजरातमधल्या करमसदमध्ये त्यांचा जन्म झाला। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातलं त्यांचं योगदान मोलाचं आहे, त्याबद्दल अनेकदा कारावासही भोगावा लागला। महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीत सक्रिय होऊन त्यांनी खेडा, बोरसद, बारडोलीतल्या शेतकऱ्यांना संघटित करून इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला। त्या काळी त्यासाठी 15 लाख रुपयांचा निधीही त्यांनी जमा केला। स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी बॅरिस्टर झालेल्या वल्लभभाई पटेल यांनी आपल्या इंग्लिश राहणी आणि पोशाखाचा त्याग करून
खादीचा स्वीकार केला. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानातून आलेल्या पंजाब, दिल्ली इथल्या निर्वासितांच्या मदतीसाठी त्यांनी खूप काम केलं. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारात शांतता प्रस्थापित करण्याचं बहुमोल काम त्यांनी केलं. सरदार वल्लभभाई पटेल यांचं अत्यंत महत्त्वाचं कार्य म्हणजे 565 संस्थानांचं भारतात विलिनीकरण. कुशल मुत्सद्देगिरी आणि जरूर तिथे सैनिकी कारवाई करून केलेल्या या कार्याबद्दल त्यांना सन्मानपूर्वक लोह पुरुष हे नामाभिधान प्राप्त झालं. मुक्त व्यापार आणि खासगी मालकी हक्कांचे ते समर्थक होते. त्यांच्या कार्यकाळात गुजरातमध्ये वीज पुरवठा, शालेय शिक्षण क्षेत्रात खूप सुधारणा झाल्या. शिक्षकांचा सन्मान आणि वेतन याबाबत त्यांनी लढा दिला. व्यसनमुक्ती, जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारणाचं खूप मोठं काम त्यांनी केलं. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवांच्या स्थापनेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसंच भारतीय नागरी सेवेत होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाविरोधात त्यांनी आवाज उठवला. अशा अनेक समस्यात त्यांचा कणखरपणा अधोरेखित होत राहिला. भारताच्या एकीकरणासाठी अविरत लढा देणाऱ्या लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन. देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान म्हणून सूत्र स्वीकारणाऱ्या इंदिरा गांधी यांची आज 32वी पुण्यतिथी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी इंदिराजींच्या स्मृतीस्थळावर त्यांना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी घेतलेले अनेक निर्णय हे देशाला प्रगतीपथावर नेणारे ठरले. राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय राजकारणाचं बाळकडू इंदिराजींना त्यांचे आजोबा मोतीलाल नेहरू आणि त्यांचे वडील भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून मिळालं. त्यांनी हा आपला राजकीय वारसा पुढे सक्षमपणे जपला. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही त्यांनी बालपणापासूनच सहभाग घेतला. काँग्रेस कृती समिती आणि केंद्रीय संसदीय मंडळाच्या सदस्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष ही पदं त्यांनी सुरुवातीच्या काळात भूषवली. पंतप्रधान झाल्यानंतर बांगलादेश उभारणीच्या वेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनवण्याचा त्यांचा निर्णय लक्षवेधी ठरला. 14 प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयीकरण, पहिली अणुचाचणी आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टार या इंदिरा गांधींच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या घटना. 1977 साली देशात आणीबाणी लागू करण्याचा त्यांचा निर्णय वादग्रस्त ठरला. 31 ऑक्टोबर 1984 साली त्यांची हत्या करण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसंच राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मंत्रालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय एकता, अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी शपथ दिली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय तसंच मंत्रालयातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीही वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. सरहद्दीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू काश्मीरातला हिरानगर आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार झाला. काल रात्री उशिरा केरन सेक्टर इथल्या नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर देत 4 पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या. लष्कराने केलेल्या दाव्यानुसार भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. कुपवाडा जिल्ह्यातल्या जंगलात कालपासून सीमा सुरक्षा दलाची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. 4 ते 5 दहशतवादी घुसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या जंगलात सुरक्षा दलाकडून दहशतवाद विरोधी मोहीम राबवली जात होती. कथुआ, सांबा, आर्निया, आरएसपुरा इथल्या आंतरराष्ट्रीय सरहद्दीवर पाकिस्तानी रेंजर्सनी नागरी वस्त्या आणि सीमा सुरक्षा दलांच्या तळावर उखळी तोफांचा मारा केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. जम्मू आणि काश्मीरमधल्या माछिल क्षेत्रात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात हुतात्मा झालेला सीमा सुरक्षा दलाचा जवान नितीन सुभाष कोळी यांच्या पार्थिव देहावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सांगलीतल्या दुधगाव या त्यांच्या मूळ गावी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख,
खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. आज सकाळी त्यांचं पार्थिव दुधगाव इथे आणण्यात आलं. जवान नितीन कोळी हुतात्मा झाल्याचं वृत्त आल्यापासून संपूर्ण गावावर शोककळा पसरली. यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. मला 2 मुलं आहेत माझी, एक नितीन आणि एक उल्हास. त्यापैकी नितीन गेला मिलिटरीमध्ये. गेला म्हणजे मी त्या देशासाठी तो अर्पणच केला. मी दुसरा मुलगा जावावा असं माझी खूप इच्छा आहे, पण ते काय घडलं नाही. त्याच्या नशिबाने त्याला काय सक्सेस झालं नाही. कसं होतं, आमचं अगोदर काही शेत नाही, आमचं मुळात शेत नाही. आम्ही ते कष्टाच्या जोरावर आम्ही त्याला म्हणजे भरतीला घालवला, तयार केला आणि त्यानं पण म्हणजे पडल ते काम केलं माझ्या संगत. लोकांचे हमाली देखील करून शनी ते स्वतः म्हणजे सक्सेस केलं त्यानं. एका बाजूनं मन अभिमानानं भरून येतं आणि दुसऱ्या बाजूनं एक 28 वर्षाचा तरुण माणूस आपले प्राण देतो आपल्या देशासाठी. पाठीमागं आपलं कुटुंब, आपले म्हातारी आई वडील, आपली पत्नी, आपली 2 मुलं आणि आपला भाऊ यांना सोडून निघून जातो याचं दुःख. या दोन्हीनेही माझं मन भरून आलेलं आहे. एका बाजूला अभिमान आणि दुसऱ्या बाजूला मनात होणारं दुःख. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातलं युती सरकार आज 2 वर्ष पूर्ण करत आहे. राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत. अजूनही बऱ्याच आव्हानांना सामोरं जायचं असून गेल्या 2 वर्षात राज्य सरकारची कामगिरी विकासाला गती देणारी राहिली आहे. या दृष्टीने सर्वच क्षेत्रात विकास कामं सुरू आहेत, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. दुष्काळाचा सामना करणारी राज्यातली 4600 गावं जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्त करण्यात यश आलं, असं सांगत येत्या 5 वर्षात 20,000 गावं दुष्काळमुक्त करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं सांगत शेतकऱ्यांना एका वर्षात 4,200 कोटी रुपयांचा विमा तसंच वेगवेगळ्या योजनांमार्फत 18,000 कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती त्यांनी दिली. शिक्षण क्षेत्रात राज्याने बराच पल्ला गाठला असून शिकण्याच्या क्षमतेत 16व्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राने 3ऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याचप्रमाणे राज्यात गुंतवणुकीला चालना मिळत असून सगळ्यात जास्त थेट परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याचं त्यांनी सांगितलं. या 2 वर्षांच्या काळात युती सरकारने विकासाभिमुख आणि लोकाभिमुख निर्णय घेऊन राज्यातल्या नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, असं ते म्हणाले. आर्थिक दुर्बल घटकांसाठीची कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा 1 लाखांवरून थेट 6 लाख करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण मिळावं यासाठीचा निर्णय, थेट परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन, जलयुक्त शिवार अभियानाची यशस्वी अंमलबजावणी, नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत तसंच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतीवर आधारित योजना यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणासाठी पाठपुरावा, अरबी समुद्रातल्या शिवाजी महाराजांचं उत्तम स्मारक बनवण्यासाठीचे प्रयत्न, मेट्रो प्रकल्पांना गती, सेवा हमी कायद्याअंतर्गत सर्व शासकीय सेवा ऑनलाईन करणं हे महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुंबईमध्ये तर गेल्या 50 वर्षांमध्ये 70 लाख कॅरिंग कॅपॅसिटी ही सबअर्बन रेल्वेची तयार झाली.
आणि आम्ही गेल्या 2 वर्षांमध्ये मेट्रोच्या ज्या प्रकल्पांना मान्यता दिली आणि ज्याचं काम सुरू केलं आहे आणि जे काम सुरू होत आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी 80 लाख पॅसेंजरची आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये देखील आम्ही काम केलं आहे. नागपूर ते मुंबई हा कम्युनिकेशन एक्सप्रेसवे ज्याच्या माध्यमातून 24 जिल्हे आम्ही इंटिग्रेट करण्याचं काम करतोय. 15 वर्षांनंतर सत्तेत आलेल्या भाजपा सेना या पक्षांमध्ये परस्पर कुरबुरी आणि त्यातून निर्माण झालेली अस्थिरता यातून वाट काढत फडणवीस सरकार विविध क्षेत्रात नवीन योजना तसंच नवनवीन उपाययोजना करत आहे. विरोधकांकडून झालेल्या आरोपांमुळे सरकारला अनेकदा टीकेला सामोरं जावं लागलं. सध्या राज्यात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी विविध समाजाचे मोर्चे निघत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारची कामगिरी समाधानकारक असली तरी त्याची गती अजून वाढायला हवी असं विश्लेषकांचं मत आहे. मात्र तरीसुद्धा नव्या सरकारने अनेक कामांचा पाठपुरावा करून ती मार्गी लावण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहेत. भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शी प्रशासनाचं उद्दिष्ट ठेवून देशात आजपासून दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरुवात होत आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत हा सप्ताह चालणार आहे. देशासह राज्यातही दक्षता जागृती सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सरकारी, निमसरकारी, सार्वजनिक उपक्रम आणि इतर कार्यालयं तसंच आस्थापनात भ्रष्टाचार विरोधी शपथ देण्यात येईल. यासाठी राज्य सरकारने परिपत्रक प्रसिद्ध करून विविध विभागांना कळवलं असून या सप्ताहाच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाला किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा असं या परिपत्रकात म्हटलं आहे. या सप्ताहादरम्यान विविध सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार मुक्तीची शपथ देण्यात येणार आहे. मुंबईतल्या वरळी इथल्या दूरदर्शन केंद्रामध्ये दक्षता जनजागृती सप्ताह आणि राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. यावेळी इथल्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार विरोधी आणि राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. राज्यातल्या कायम विनाअनुदानित शाळेतल्या शिक्षकांना अनुदान मिळावं या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समितीने मुंबईतल्या आझाद मैदान इथे बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. आज या उपोषणाचा 3रा दिवस आहे. विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांच्या वेतनासंदर्भात 2014 मध्येच निर्णय झाला होता. मात्र विनाअनुदानित शाळेतल्या 11वी 12वीच्या शिक्षकांना गेले 16 वर्ष पगार मिळाला नाही असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. दक्षिण भारतात ईशान्य मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात इतर ठिकाणी हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पळालेले सिमीचे 8 दहशतवादी पोलीस चकमकीत ठार. कायदे जितके चांगल्या पद्धतीने तयार केले जातील तितकी न्याय व्यवस्थाही सक्षम होईल पंतप्रधान. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 141वी जयंती. राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राज्यपालांनी एकता दौडला दाखवला हिरवा झेंडा. विविध कार्यक्रमातून एकतेची शपथ. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली. पाकिस्तानकडून कुरापत सुरूच. भारतीय जवानांनी दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या 4 चौक्या उद्ध्वस्त. हुतात्मा नितीन कोळी यांच्या पार्थिव देहावर आज सांगलीत त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. आणि राज्यातल्या युती सरकारला 2 वर्ष पूर्ण. अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांच्या माध्यमातून विकासाच्या दिशेने वाटचाल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.